सन्माननीय मार्तंडजी बारवकर बाबांचंही या शुभमंगलमय प्रसंगी शुभागमन झालेलं आहे। मनपूर्वक सहर्ष स्वागत। आलेले सर्व समाज बांधव सर्वांना पुन्हा एकदा विनंती, आपण सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करणं गरजेचं असेल। खरं तर महिला भगिनी हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाल्यात। सर्व महिला भगिनींचंही आई मावशींचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत। सन्माननीय दिलीप शेठ भालेराव मनसर नगरीचे उद्योजक साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। मावळ नगरीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी आनंदे साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे। मनपूर्वक सहर्ष स्वागत। सन्माननीय किशोरजी कदम साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। अविनाश भागवत असतील, विजय भागवत, राजू बारवकर या सर्व समाज बांधवांचंही शुभागमन। सन्माननीय गणेश भागवत साहेबांचंही शुभागमन। निबंधक साहेबांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत। खर तर ऍडव्होकेट शुभांगीताई भागवत ताईंचंही या अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका समाजभूषण पुरस्कार शालेय साहित्य वाटप आणि गुणगौरव विद्यार्थी सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं शुभागमन झालेला आहे। ताईंचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत। आलेल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती, सर्वांनी स्थानापन्न व्हावं। चला, सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती, आपल्या नाव नोंदणी झाली असेल तर सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हावं। आपण कार्यक्रमाला 5 ते 10 मिनिटात सुरुवात करणार आहोत। मान्यवरांची मांदी आली खरं तर या मनसर नगरीमध्ये लाभलेली आहे। हरिभक्त पारायण असतील, विविध पदाधिकारी असतील, पुणे जिल्हा या ठिकाणाहून असेल, पुणे असेल, मावळ असेल, हडपसर असेल, भरपूर ठिकाणावरची मान्यवर मंडळींची मांदी आली। आज खरं तर मनसर नगरीमध्ये आपल्याला आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत। अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आयोजित समाज भूषण शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ खरं तर आज 15 जून या दिनांकावर आपण खरं तर आयोजित केलेला आहे। खरं तर 15 जून म्हणलं की पूर्वीच्या काळापासून आपण शाळेची सुरुवात ही 15 जूनला होत असते, शाळेची लगबग, आणि त्याच माध्यमातून खरं तर आपण शाळेचा पहिला दिवस म्हटलं की मुलांची लगबग ही असतेच। आणि आज पहिल्या दिवसापासून खरं तर शाळेला सुरुवात झाली आणि जे समाज बांधव समाजामध्ये काहीतरी समाजभूषण असं पुरस्कार त्यांना देण्याचं कारण म्हटलं की समाजामध्ये काहीतरी वेगळं असं काम त्यांच्या माध्यमातून झालं, म्हणून आज खरं तर आंबेगाव तालुक्याच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्काराने आपण पुरस्कृत करणार आहोत। त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी 10वी असेल 12वी असेल या 2 शैक्षणिक वर्षामध्ये खरं तर ज्यांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली त्याही विद्यार्थी मित्रांना आपण खरं तर गुणगौरव पुरस्कार हे नक्कीच आंबेगाव तालुका यांच्या माध्यमातून देणार आहोत, बहाल करणार आहोत। पुन्हा एकदा आलेल्या सर्व समाज बांधवांचं, सर्व अतिथी मान्यवरांचं, हरिभक्त परायण महाराजांचं आणि महिला भगिनींचं अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका यांच्या वतीने मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत। आलेल्या सर्वांना विनंती असेल, आपण सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचं असेल। सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, तदनंतर सर्वांनी लगेचच स्थानापन्न व्हावं। 5 ते 10 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, विनंती असेल सर्वांना। अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुक्याच्या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। स्वतःच्या टाळ्या वाजवायच्या। सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुढील 2 तास तुम्ही सगळेजण आमच्या ताब्यात आहात। तुम्हाला तसंही थांबायचंय ना असंही थांबायचंय, त्यामुळे याचा आनंद लुटायचा आहे, बरोबर ना बालचमू? लुटायचा ना आनंद? ओके, धन्यवाद सर। खरं तर छान असं तुम्ही कार्यक्रमाला अनुमोदन केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय रमेशजी सुतार पुणे जिल्हा उपाध्यक्ष साहेबांचंही शुभागमन होते, मनपूर्वक सहर्ष स्वागत। मावळ तालुका अध्यक्ष सन्माननीय अशोकराव आनंदे साहेबांचंही शुभागमन, मनपूर्वक सहर्ष स्वागत।
कार्याध्यक्ष मावळ तालुका सन्माननीय बाळासाहेबजी खंडागळे साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। सहसचिव सन्माननीय काळूरामजी सनस पुणे जिल्हा साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। संचालक मावळ सन्माननीय गणपतजी गरुड साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे विश्वकर्मा मंदिर लोणी धामणी उपाध्यक्ष सन्माननीय सुभाषजी रोकडे साहेबांचंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व समाज बांधव, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व हरिभक्त परायण महाराज सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि सर्वांना पुनश्च एकदा विनंती, सर्वांनी स्थानापन्न व्हावं। सर्व अतिथी मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित झाले। सर्व समाज बांधव, सर्व आमच्या माता भगिनी असतील, सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत। आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण प्रतिमा पूजन असलेल्या गणरायास वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुण देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाच्या या पूजनाने आपण खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। खरं तर गणपती बाप्पाचं नामस्मरण केल्यानं कोणतेही विघ्न टळतं असं म्हटलं जातं आणि गणपती बाप्पाच्या ह्या नामस्मरणाने आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। प्रथमतः आपण मान्यवरांना विनंती करतो, आपण विश्वकर्मा भगवान आणि सरस्वती देवीचं पूजन करून ठीक आहे, ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतो त्या मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर येऊन उपस्थित व्हावं। प्रदेश अध्यक्ष सन्माननीय गणपतरावजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण समोर यावं आणि स्थानापन्न व्हावं। विनंती असेल कार्याध्यक्ष माननीय श्री गणपतराव गायकवाड अण्णांना विनंती करतो आपण सभा मंचावर येऊन उपस्थित व्हावं, विनंती असेल। पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रायकर साहेबांनाही विनंती करतो आपणही स्थानापन्न व्हावं। सर्व मान्यवरांचा मी नामोल्लेख करतो त्या मान्यवरांनी लगेचच विचार मंचावरती उपस्थित व्हावं। सौभाग्यवती गायत्रीताई क्षीरसागर महिला अध्यक्षा ताईंनाही विनंती करतो आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय नथुजी मानमोरे कार्याध्यक्ष साहेबांनाही विनंती करतो आपणही स्थानापन्न व्हावं। सन्माननीय मनीषाताई रायकर अध्यक्ष मुळशी ताईंनाही विनंती करतो आपणही येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय संतोषजी शिर्के अध्यक्ष पुणे हवेली साहेबांनाही विनंती करतो आपणही येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय जालिंदरजी ताजले अध्यक्ष जुन्नर तालुका साहेबांनाही विनंती करतो आपणही येऊन समोर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय अध्यक्ष पुणे शहर किशोरजी कदम साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। पुणे सन्माननीय दिलीपरावजी आनंदी साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन समोर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सरचिटणीस बाळासाहेबजी टकले साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सुरेशजी भालेराव उपाध्यक्ष साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुख सन्माननीय भरतजी भालेराव साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन समोर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय अध्यक्ष मावळ अशोकजी आनंद साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। उपाध्यक्ष पुणे जिल्हा सन्माननीय रमेशजी सुतार साहेबांनाही विनंती करतो आपण सभा मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे बाळासाहेबजी टकले अध्यक्ष विश्वकर्मा देवस्थान ट्रस्ट साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय श्रवणजी जाधव सर माजी अध्यक्ष साहेबांनाही विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय मनीषाताई सुतार पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष ताईंनाही विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं। सन्माननीय रमेशजी सुतार ग्रंथमित्र साहेबांनाही विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं। सन्माननीय विलासआबा भालेराव माजी अध्यक्ष साहेबांनाही विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं। सन्माननीय ज्ञानेश्वर सुतार माजी अध्यक्ष साहेबांनाही विनंती करतो आपणही स्थानापन्न व्हावं। सन्माननीय संतोषजी भागवत साहेबांनाही विनंती करतो आपणही सभा मंचावरती उपस्थित व्हावं।
त्याचप्रमाणे समाज बांधव कार्तिक लाऊडचे सर्व सन्माननीय सुनील शेठ बारोकर आपल्याला विनंती असेल आपण विचार मंचावरती उपस्थित व्हावं. सन्माननीय संतोजी भागवत साहेबांना विनंती करतो आपणही विचार मंचावरती यावं. खरोखर अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका यांच्या माध्यमातून खरोखर आज समाज भूषण पुरस्कार, शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आज तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते. खरोखर भरपूर मान्यवरांची मांदी आली खरोखर आपल्याला आज लाभलेली आहे. व सभामंचावर भरपूर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत. मी या ठिकाणी असे म्हणेल, हनुमानाच्या सहवासाने धन्य झाले, श्रीकृष्णाच्या रामाच्या सहवासाने हनुमान धन्य झाले, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्व मान्यवर मंडळींच्या सहवासाने खरोखर आम्ही सर्व धन्य झालो. परत एकदा आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं आंबेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालिदासजी राजगुरू साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण सभा मंचावरती उपस्थित व्हावं, विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपण लगेचच प्रतिमा पूजन करून विश्वकर्मा भगवान असेल आणि सरस्वती देवीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अतिथी मान्यवर सर्वांना विनंती असेल आपण प्रतिमा पूजन आणि सरस्वती देवीचं पूजन करून कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करावी. विनंती असेल सर्व मान्यवर मंडळी सर्वांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरोखर विश्वाची निर्मिती करणारे विश्वकर्मा भगवान यांच्या पूजनाने आपण खरोखर कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आणि खरोखर शालेय सरस्वतीचं खरोखर पूजन केलं जातं म्हणून आपण सरस्वतीचंही पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवर अतिथी मान्यवर सर्वांना विनंती असेल सर्वांनी लगेचच आपण यावं आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. सन्माननीय संतोषजी भागवत आणि सुनील शेठ बारोकर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण विचार मंचावरती यावं. खरोखर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अखंड विश्वाची निर्मिती करणारे प्रभू विश्वकर्मा आणि सरस्वती देवीचं पूजन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. भरपूर मान्यवर मंडळी खरंतर आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळी असतील
सर्व समाज बांधव असतील सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. परत एकदा सर्व मान्यवर मंडळींना विनंती, आपण सर्वांनी विचार मंचावरती सभा स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर दीपपूजन आपण प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे. आपण लगेचच दीप प्रज्वलन करणार आहोत. असं म्हटलं जातं, एक दीप लावू आस आदर्शाचा घेऊ वसा, एक दीप लावू असा आदर्शाचा घेऊ वसा, एक दीप लावू असा थोरा मोठ्यांचा घेऊ वसा, एक दीप लावू असा थोरा मोठ्यांचा घेऊ वसा, एक दीप लावू असा दातृत्वाचा जगू वसा. सर्व अतिथी मान्यवरांना परत एकदा विनंती असेल, सर्वांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. विनंती असेल सर्व मान्यवर मंडळी, आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. खरं तर दीप प्रज्वलन करून खरं तर अंधाराचा वेध आणि प्रकाशाचा शोध घेणारा म्हणजे दीप प्रज्वलन. आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्व मान्यवर मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की दीप प्रज्वलन करावा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. दीप प्रज्वलन आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते करतोय. सर्वांनी टाळ्याचा गजर मोठा करायचा आहे. टाळ्या वाजवण्याने आपल्या शरीराला फायदा असतो, त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवणं गरजेचं असेल. जोरात लहान मुलं अरे मोठ्याने टाळ्या वाजवा. तुमचा गुणगौरव पुरस्कार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मोठे बंधू बलभीम पांचाळ साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे आणि आपण कार्यक्रमाला लगेचच लागली सुरुवात करतोय. सभा मंचावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच या अंगणात जमलेल्या शारदेच्या मानकरांचे सहर्ष सहर्ष स्वागत. माननीय आमचे अतिथ झालात आपण उपस्थित, माननीय आपले अतिथ आपण झालात उपस्थित.
आधी आभार मानून आपले करतो आम्ही स्वागत, आधी आभार मानून करीतो आपले स्वागत। परत एकदा आलेल्या सर्वांचं आंबेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत। आम्हाला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला संत शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे आम्हाला संघर्षाचे बाळ करू देणारे लोकमान्य टिळक, या महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवर मंडळी असेल, सर्व समाज बांधव असतील, हरिभक्त पारायण सर्व महाराज असतील आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी त्यांचे सर्व पालक, पुनश्च एकदा आलेल्या सर्वांचं मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत। खरं तर असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं, अतिथी देवो भव, आणि अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे। म्हणून आपण प्रथमतः आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान करतोय, त्या सन्मानाचा सर्व अतिथी मान्यवरांनी स्वीकार करावा। आपण प्रथमतः कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान हे देणार आहोत। खरं तर अध्यक्ष स्थान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो कार्याध्यक्ष माननीय श्री गणपतरावजी गायकवाड अण्णांना मी विनंती करतो आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपण स्वीकारावं। विनंती असेल अण्णा आपल्याला टाळ्यांचा गजर करावा, सर्वांना विनंती। लगेच आपण अनुमोदन देऊन खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आंबेगाव तालुका अध्यक्ष सन्माननीय नितीनजी बारोकर आपल्याला विनंती करतो अध्यक्षांना आपण अनुमोदन द्यावं, विनंती। हॅलो, आताच मिथुनजी पांचाळ यांनी गणपत अण्णा गायकवाड यांचे अध्यक्ष म्हणून जी निवड केली त्याला मी अनुमोदन देतो, धन्यवाद। अध्यक्षाची खरं तर निवड झालेली आहे। आपण लगेचच मान्यवरांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार संपन्न करून लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। विनंती असेल सर्व मान्यवरांचा आपण प्राथमिक स्वरूपात सत्कार करणार आहोत। त्यामध्ये प्रथमतः सन्मान करतो, विनंती असेल सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। आमच्या कार्यकारिणीचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष नितीनजी बारोकर साहेबांना विनंती करतो गणपतराव गायकवाड अण्णांचा आपण सन्मान करावा, विनंती। आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचाही आपण प्रथमतः सन्मान करतो। यानंतर भाजपा राष्ट्रीय कार्यकारी सदस्य सन्माननीय धर्मेंद्रजी खांडरे साहेबांचा आपण सन्मान करतो। सन्मानाचा आपण साहेब स्वीकार करावा। हा सन्मान करतीन पुणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी अभंग साहेबांना विनंती करतो की खांडरे साहेबांचा आपण सन्मान करावा, विनंती। खरं तर आपल्या भारताची संस्कृती शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन आपण साहेबांचा सन्मान करतो। भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री धर्मेंद्रजी खांडरे साहेबांचा आपण सन्मान करतो। खरं तर त्यांचाही आपण मनोगत आपण सर्वजण ऐकणार आहात। छान असं नक्कीच ते वक्ते आहेत। यानंतर आपण सन्मानित करतो खरं तर वेळोवेळी प्रत्येक आमचा जो समाज बांधव आहेत, आमच्या प्रत्येक समाजाच्या जो देणं घेणं आहेत, असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक जनसेवक सन्माननीय संजयजी थोरात साहेबांना विनंती करतो आपलाही सन्मान होतो। खरं तर अशा आकाश डेअरीचे सर्व जनसेवक आणि पुणे जिल्ह्याचे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संजय शेठ थोरात साहेबांचा आपण सन्मान करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सन्माननीय संजयजी भालेराव कार्याध्यक्ष साहेबांना विनंती करतो जनसेवक सन्माननीय संजय भाऊ थोरात साहेबांचा आपण सन्मान करावा। सन्माननीय कैलासजी गाडेकर साहेबांना विनंती करतो आपण संजयजी शेठ थोरात साहेबांचा सन्मान करावा। खरं तर वेळोवेळी साहेबांचा आपल्याला भरपूर सहकार्य लाभतो। कोणताही शब्द त्यांना द्या,
तुम्ही कधीच त्यांच्या तोंडातून कधीच नाही येणार नाही असे विशेष सहकार्य करणारे जनसेवक सन्माननीय संजय शेठ थोरात साहेबांचा आपण सन्मान करतो. टाळ्यांचा सर्वांनी गजर करायचा आहे. विनंती असेल सर्व समाज बांधवांना. खरं तर आपण सन्मानित करतो पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रायकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. हे सन्मान करतील सन्माननीय पंकज भालेराव. आमच्या कार्यकारिणीतील पंकज भालेराव साहेबांना विनंती करतो पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रायकर साहेबांचा आपण सत्कार संपन्न करावा. यानंतर आपण सन्मानित करतोय महिला अध्यक्ष सौभाग्यवती गायत्रीताई क्षीरसागर ताईंचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. गोडेगाव नगरीच्या ग्रामपंचायत सदस्या संगीताताई भालेराव ताईंना विनंती करतो आपण गायत्रीताई क्षीरसागर ताईंचा आपण सन्मान करावा. सन्माननीय राजेशजी गरुड साहेबांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभागमन झालेलं आहे. राजेशजी आपल्याला विनंती असेल आपण विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं. राजेशजी गरुड साहेब विनंती असेल विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण सन्मानित करतो आळंदी नगरीचे माजी अध्यक्ष सन्माननीय विलासाबा भालेराव साहेबांचा आपण सन्मान करतो. तर सन्मानाचा स्वीकार करावा हवा. सन्माननीय रेवताजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो आपण आबांना सन्मानित करावं. रेवताजी सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण विलासाबा भालेराव आबांना सन्मानित करतो. श्रीफल असेल, शाल असेल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आळंदी विश्वकर्मा सुतार समाज संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेबजी टकले साहेबांचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा सन्मान करतील बाळासाहेब गाडेकर साहेबांना विनंती करतो आपण या सन्मानाचा सन्मान करावा. त्यानंतर आपण सन्मानित करतो उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी भालेराव साहेबांनाही आपण सन्मानित करतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि हा सन्मान करतील दीपक वाघमारे साहेबांना विनंती करतो सुरेशजी भालेराव उपाध्यक्ष साहेबांना आपण सन्मानित करावं. आळंदी विश्वकर्मा समाज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्रवणजी जाधव सरांचाही आपण सन्मान करतो. माजी अध्यक्ष साहेब आपल्याला विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हे सन्मान करतो सन्माननीय किसनजी भालेराव साहेबांना विनंती करतो आपण श्रवणजी जाधव सरांना सन्मानित करावं. आळंदी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी सुतार साहेबांचाही आपण सन्मान करतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि हा सन्मान करतील संतोषजी पांचाळ साहेबांना विनंती करतो आपण साहेबांचा स्वीकार सन्मान करावा. संतोषजी पांचाळ साहेब आपल्याला विनंती असेल श्रवणजी जाधव सरांचा आपण सन्मान करावा.
आळंदी विश्वकर्मा सुतार संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांचाही आपण सन्मान करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। हा सन्मान करतील एकनाथजी गाडेकर साहेबांना विनंती करतो आपण या सन्मान करावा। एकनाथजी गाडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो ज्ञानेश्वर सुतार माजी अध्यक्ष विश्वकर्मा देवस्थान ट्रस्ट आळंदी। यानंतर आपण सन्मानित करतो पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष सौभाग्यवती मनीषाताई सुतार ताईंचा आपण सन्मान करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। हा सन्मान करतील शुभांगीताई भागवत ताईंना विनंती करतो, ताईंचा आपण सन्मान करावा। मनीषाताई सुतार पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा ताईंना आपण सन्मानित करतो। मनीषाताई भालेराव ताईंच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय मनीषा सुतार पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा। यानंतर आपण सन्मानित करतो मुळशी तालुका अध्यक्ष माननीय मनीषाताई रायरीकर मनीषाताई रायरीकर ताईंचा आपण सन्मान करतो, अध्यक्ष मुळशी तालुका ताईंना आपण सन्मानित करतो। पौर्णिमा पंकज भालेराव ताईंना विनंती करतो आपण सन्मानित करावं। मनीषाताई रायरीकर मुळशी तालुका अध्यक्ष ताईंना आपण सन्मानित करतो। प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणं गरजेचं आहे, प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण नक्कीच प्राथमिक स्वरूपात घेतो। सुतार संघाचे महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी आनंदी साहेबांचाही आपण सन्मान करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सन्माननीय राजगुरू सर रामकृष्ण राजगुरू सरांना विनंती करतो आपण दिलीपरावजी आनंदी साहेबांना सन्मानित करावं विनंती। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जयसिंगजी गाडेकर साहित्यिक साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे। मनपूर्वक सरशी स्वागत साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर आपण सन्मानित करतो कार्यालयीन प्रमुख सन्माननीय भरतजी भालेराव साहेबांना विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर सन्मानित करतील राहुल भालेराव, विनंती असेल आपण भरतजी भालेराव साहेबांना आपण सन्मानित करावं। यानंतर आपण सन्मानित करतो अध्यक्ष पूर्व हवेली संतोषजी शिर्के साहेबांना आपण सन्मानित करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। खरं तर भरपूर पुणे जिल्ह्यातील भरपूर ठिकाणावर मान्यवर मंडळींची मांदी आली, आज खरं तर मंचर नगरीमध्ये उपस्थित झालेत। पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सन्मानित करतील दत्ता कदम साहेबांना विनंती करतो आपण साहेबांना सन्मानित करावं। दत्ता कदम आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं। संतोषजी शिर्के साहेबांना दत्ता कदम साहेब सन्मानित करतील। यानंतर कोषाध्यक्ष नथुजी मानबोडे साहेबांना आपण सन्मानित करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सन्माननीय वलविंजी पांचाळ साहेबांना विनंती करतो नथुजी मानबोडे कोषाध्यक्ष साहेबांना आपण सन्मानित करावं। महासंघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा सन्माननीय
रमेशजी सुतार साहेबांनाही आपण सन्मानित करतोय त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. सर्व विनंती असेल रमेशजी सुतार साहेबांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय कैलास राऊत साहेबांना विनंती करतो आपण रमेशजी सुतार साहेबांचा सन्मान करावा. ज्येष्ठ आमचे सर्वांचे मार्गदर्शक असतील रमेशजी सुतार साहेबांचा आपण सन्मान करतोय. महासंघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय खरं तर आमचे पत्रकार बांधव जी 24 तासचे पत्रकार बांधव अमोलजी जाधव सरांचंही शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत पत्रकार बांधव, सहर्ष स्वागत. खरं तर आपल्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा ते नक्की त्यांच्या माध्यमातून पत्रकारीच्या माध्यमातून ती घेतील आणि कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवतील. विनंती असेल अमोलजी जाधव आपल्याला. यानंतर आपण सन्मानित करतोय आमचे सर्वांचे मित्र आणि खरं तर भाजपचे सरचिटणीस सन्माननीय नवनाथजी थोरात साहेबांचा आपण सन्मान करतोय. नवनाथजी या, आपल्यालाही सन्मानित केले जाते. सन्माननीय किसनजी भालेराव साहेबांच्या शुभ हस्ते नवनाथजी थोरात यांना आपण सन्मानित करतो. शासकीय अधिकारी आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सभापती सुवर्णाताई पगारे ताईंचेही शुभागमन होते. आमच्या आंबेगाव तालुका नगरीमध्ये आपलं ताई मनपूर्वक सहर्ष स्वागत. ताईंना विनंती असेल आपण सभामंचावरती उपस्थित व्हावं, टाळ्यांचा गजर करावा. खरोखर ताई आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतर जुन्नर तालुका अध्यक्ष सन्माननीय जालिंदरजी ताजने साहेबांचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. जालिंदरजी ताजने साहेब आपल्याला विनंती असेल आपलाही सन्मान केला जातो. जुन्नर तालुका अध्यक्ष जालिंदरजी ताजने साहेब या, आपला सन्मान केला जातोय. हा सन्मान करतील सन्माननीय गणेशजी भागवत साहेबांना विनंती करतो. साहेबांचा आपण सन्मान करावा. गणेशजी भागवत साहेब या. यानंतर आपण मावळचे अध्यक्ष अशोकजी आनंद साहेबांचा सन्मान करतो. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. संजय वालेराव साहेबांना विनंती करतो. मावळ नगरीचे अध्यक्ष अशोकजी आनंद साहेबांचा आपण सन्मान करावा. सन्माननीय सरचिटणीस राजेशजी गरुड साहेबांचाही आपण सन्मान करतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राजेशजी गरुड साहेबांना विनंती करतो आपण आपलाही सन्मान केला जातो. हा सन्मान नितीनजी भागवत साहेबांना विनंती करतो आपण राजेशजी गरुड साहेबांना सन्मानित करावं. तासी पत्रकार आमचे मित्र अमोलजी जाधव साहेबांचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. पंकज भालेराव साहेबांना विनंती करतो आपण पत्रकार बांधव अमोलजी जाधव यांचा सन्मान करायचा आहे. गोरक्ष भालेराव साहेबांच्या शुभ हस्ते आपण C24 तासचे पत्रकार आमचे मित्र अमोलजी जाधव साहेबांचा सन्मान करतो. गोरक्ष भालेराव साहेबांना विनंती करतो अमोलजी जाधव यांना आपण सन्मानित करावं. आणि खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व्हिडिओ ऑडिओ काढण्याचं काम स्वप्न वेब सोल्युशन चे सर्व आमचे मार्गदर्शक सर वैभवजी तोखरकर सर आणि त्यांचा खरं तर फोटोग्राफर बांधव प्रवीणजी गावडे या दोनही बांधवांचं आमच्या आंबेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने पुनश्च एकदा मनापासून आभार. पुणे शहर अध्यक्ष सन्माननीय किशोरजी कदम साहेबांचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा.
कैलाजी गाडेकर साहेबांना विनंती करतो आपण सन्मान करावा। यानंतर संतोष भागवत साहेबांचा आपण सन्मान करतो। दत्ता कदम साहेबांना विनंती करतो आपण यानंतर आपण सन्मानित करतो शासकीय अधिकारी सुवर्णाताई पगारे ताईंना विनंती करतो आपलाही सन्मान केला जातो। छायाताई सुतार ताईंच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो शासकीय अधिकारी सौदैवती सुवर्णाताई पगारे। छायाताई राऊत ताईंना विनंती करतो छायाताई राऊत आपल्याला शुभ हस्ते आपण सन्मानित करतो। सौभाग्यवती सुवर्णाताई पगारे शासकीय अधिकारी ताईंचा आपण सन्मान करतो। ताई आपल्याला विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा। खरं तर आपल्या समाज बांधवांमध्ये विशेष सहकार्य जे लाभलं ते कार्तिक प्लाऊडचे सर्व आमचे मित्र सन्माननीय सुनील शेठ वारवकर साहेबांचाही आपण सन्मान करतो। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सुनीलजी वारवकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण समोर यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। हॅलो के एल वालेराव यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुनील शेठ वारवकर यांना आपण सन्मानित करतो। खरं तर सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे। सर्व मान्यवरांचा सन्मान हा संपन्न झालेला आहे। परत एकदा सामूहिकरित्या आपण टाळ्यांचा गजर करून परत एकदा सामूहिकरित्या सर्वांचा सन्मान करतो। टाळ्यांचा गजर सर्वांनी करावा विनंती असेल। खरं तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना प्रथमतः कोणत्याही कार्यक्रमाचं सुरुवात करत असताना प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात होते। खरं तर प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू, प्रास्ताविकच मानत असतो निवेदनाचाच हेतू। औपचारिकता नाही आणि आत्मीयता आहे। वास्तविक रसिकांनो सादर आहे तुमच्या समोर या सोहळ्याचे प्रास्ताविक आणि हे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष मनीषाताई सुतार ताईंना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं विनंती। आज येथे सर्व उपस्थित प्रथमतः जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करते। कारण वर्षभर परिश्रम करून कुठंतरी एक त्यांचं स्वप्न असतं की आपण चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावं आणि ते जे स्वप्न असतं ते त्यांचं एक करिअरच्या दृष्टीनं चालू असतं आणि त्यांना एक काहीतरी चालना आणि मोटिवेशन ह्यासाठी जे आजचा उपक्रम राबवला आहे हा खरंच म्हणजे स्तुतिपूर्ण आहे। आणि ह्या आजच्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत। तर आजच्या कार्यक्रमाचं अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आयोजित समाजभूषण पुरस्कार, शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महासंघाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गणपतराव अण्णा गायकवाड यांचं मी स्वागत करते।
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धर्मेंद्र खांडरे साहेब, भाजपा राष्ट्रीय कार्यकारी सदस्य संजय शेठ थोरात, नगरसेवक, यांचं मी स्वागत करते. जनसेवक बहुतेक होणारच आहेत, म्हणजे 100% होणार, त्यामुळेच मुखातून निघालं. महासंघातर्फे आजपर्यंत बरेच कार्यक्रम आयोजित केले. वधूवर मेळावे आहेत, शालेय साहित्य वाटप आहेत, कॅलेंडर 2 वर्ष सलग 2 वर्ष जनगणना, प्रत्येक घरोघरी जाऊन जनगणना समाज बांधवांची केलेली आहे. संत मळोजी महाराज पुण्यतिथी, तसेच विश्वकर्मा जयंती, मंचर, गंगापूर, पिंपळगाव, खडकी, अवसरी, पिंपरखेड असे महासंघाच्या माध्यमातून अनेक गावागावातून होते. आळंदी या ठिकाणी सुतार समाज मेळाव्याचं, तसेच घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका देणे, मेळाव्याला येण्यास विनंती करणे, जनगणना करून लोकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रमिक कार्ड घरोघरी जाऊन देण्याचा उपक्रम राबवला. अखिल महाराष्ट्र सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका बांधकाम कामगार नोंदणी संदर्भात गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आलं आहे. तसेच संयुक्त विद्यमाने माननीय संजय शेठ थोरात यांच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड आणि त्याचप्रमाणे आजपासून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना फॉर्म भरून घेणार आहेत. तसेच तर असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. आज समाजभूषण पुरस्कार आणि गुणवंत शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित केला आहे. तर हा कार्यक्रम सर्वजण उपस्थित राहून तुम्ही शोभा लावली याबद्दल मी धन्यवाद आहे आणि या कार्यक्रमास मी शुभेच्छा देते आणि पुढील कार्यक्रमाचं मी विनंती करते की त्यांनी स्वीकारावं. धन्यवाद ताई. खरं तर ताईंनी संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावनेमध्ये सांगितलं असेल, प्रत्येकाला कळाले असेल. खरं तर आमच्या अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज आंबेगाव तालुक्याचं जवळपास 2 ते 3 वर्ष झालं काम सुरू झालं. आणि साहेब, मी अध्यक्ष साहेब सांगतो, एक छान असं काम गुळेमुळीच्या वातावरणात नक्कीच संपन्न होते. आणि इथून पुढचा हा तुम्हाला माझ्या अंदाजे पहिला तालुक्यातील पहिलाच कार्यक्रम आहे आणि पहिलाच कार्यक्रम अतिशय छान होते. तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभलं. पुनश्च एकदा सर्वांनी टाळ्यांचा गजर करावा. ताईंनी सर्व आमचा उपक्रम सांगितला. गेले 2 ते 3 वर्ष आम्ही कॅलेंडर छापले. त्यानंतर हे कॅलेंडर आम्ही प्रत्येक जवळपास 1500 ते 2000 लोकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या घरी ते कॅलेंडर पोच केले आणि प्रत्येक समाज बांधवांशी आम्ही गाठीभेटी घेतल्या, प्रत्येकाशी आम्ही गोळीमेळीने बोललो. त्यानंतर प्रत्येक समाज बांधवांना आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमंत्रित केलं आणि प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालात. आणि कॅलेंडरच्या माध्यमातून प्रत्येकाचा उद्योग व्यवसाय हा प्रत्येकाच्या घरापर्यंत असेल, प्रत्येक समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच या कॅलेंडरच्या माध्यमातूनही झालं. असे विविध भरपूर कार्यक्रम आम्ही नक्कीच केलं. जनगणना असेल, त्याचप्रमाणे संत मळोजी महाराज पुण्यतिथी आम्ही दरवर्षी साजरी करतो. त्याचप्रमाणे भरपूर कार्यक्रम आम्ही आमच्या या आंबेगाव तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून करत असतो आणि इथून पुढच्याही काळात यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे कार्यक्रम आम्ही नक्कीच राबवू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपण लगेचच मी प्रथमतः आमंत्रित करतो खरं तर निवेदन करण्यासाठी आमचे सर्वांचे मित्र सन्माननीय नवनाथजी थोरात भाजपा सरचिटणीस साहेबांना विनंती करतो, आपण या विवाह मंचावरती अनुमोदन करावं. विनंती, नवनाथजी थोरात. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी मी काही भाषण करत नाही. फक्त आज जे प्रमुख अतिथी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांची फक्त मी तुम्हाला ओळख या ठिकाणी करून देतो. त्यापूर्वी ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते आपले सर्व गुरुवर्य, खऱ्या अर्थाने त्यांना मी वंदन करतो. जे दिग्गज महाराज पुढे बसले, आपल्या सर्वांचं प्रथमतः मी मनापासून सहर्ष स्वागत या मंचर नगरीमध्ये करतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुणे ग्रामीण जिल्ह्यातून अनेक माता भगिनी, वडीलधारी बांधव या ठिकाणी आलात. आपलं मंचर शहराचा एक घटक या नात्याने आपलं मंचर शहरामध्ये मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा
जनसेवक मान्य श्री संजय भाऊ थोरात यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ऍडव्होकेट धर्मेंद्रजी खांडरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब, तुमचं प्रथमतः मी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. साहेबांविषयी जर माहिती सांगायची झाली तर साहेबांनी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस म्हणून दायित्व 3 वर्ष सांभाळलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी काम करत आहे. त्याचप्रमाणे आपण जी विश्वकर्मा योजना जी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं पूर्ण करायचं आहे, त्या जनरल बॉडीवरती जी शासकीय समिती असती त्या समितीवरती साहेबांची नेमणूक झालेली आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपले जे फॉर्म आपण भरणार आहोत ते फॉर्म आपले सबमिट होत असताना कोणती अडचण निर्माण होऊ नये. आपल्याला ती कशा फॉर्म भरला पाहिजे, कशी माहिती सांगितली पाहिजे, ती माहिती तुम्हाला सविस्तर या ठिकाणी खांडरे साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सांगणार आहेत. त्याचप्रमाणे साहेबांच्या जुन्नरमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे. वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी जनसेवक पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय संजय भाऊ थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील सर्व बांधव परवा ऑफिस या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही समाजाच्या माध्यमातून एक उपक्रम घेतोय. त्यावेळेस भाऊंनी विचारले तुम्ही कोणता उपक्रम घेताय. त्यावेळेस त्यांनी सांगितले गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही घेतो, त्याचप्रमाणे भूषण पुरस्कार आम्ही देतोय. त्यावेळेस भाऊंनी कोणताही 1 मिनिट नाही लावला आणि त्यावेळेस ते म्हणजे तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मदत माझ्या वतीने मी तुम्हाला करेन आणि मी माझे कार्यक्रम सगळे बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहील. आणि त्या ठिकाणी सकाळपासून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ऑफिसचा 2 स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. एक या ठिकाणी आमची महिला भगिनी आहे, त्याचप्रमाणे आमचा सहकारी आहे. तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर तुमचे सगळे फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जातील. विश्वकर्माचे ऑफलाईन फॉर्म आपण या ठिकाणी भरून घेतो. ऑनलाईन फॉर्म आमच्या ऑफिसमधून ते फॉर्म भरले जाणार आहे. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड 5 लाखापर्यंत तुम्हाला मोफत असा विमा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे माझे सर्व माता भगिनी सर्व वडीलधारी बांधवांना विनंती आहे की आपण आपली काळजी करत असताना खऱ्या अर्थाने आपल्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे आपल्या व आपल्या परिवाराचं ते आयुष्यमान कार्ड आपण सर्वांनी काढून घ्या. विश्वकर्मा योजनेचा सुद्धा लाभ घ्या आणि केंद्र व राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना तुम्हाला मनसर शहरामध्ये त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या ठिकाणी जनसेवक मान्य संजय भाऊ थोरात यांचं ऑफिस आहे. या ठिकाणी कोणाचा जात धर्म पंथ कोणता पक्ष या ठिकाणी बघितलं जात नाही. या ठिकाणी आताच आमचे माजी सरपंच म्हणले मी राष्ट्रवादीचं काम केलं आहे. त्यांना मी म्हणलं आम्ही कोणताच पक्ष किंवा जात धर्म बघत नाही. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या रक्ताने खऱ्या अर्थाने संजय भाऊ काम करतायत. त्यामुळे आपल्या सर्वांना मोफत त्या ठिकाणी आम्ही थोरातचे पण पैसे त्या ठिकाणी घेतले जात नाही. त्याप्रमाणे कार्ड आपल्याला मोफत दिलं जातं. बाहेर तुम्हाला 100-200 रुपये घेतात पण आपल्या ऑफिसमध्ये आपण मोफत देतोय. त्यामुळे सर्वांना विनंती असणार की आपण या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे पुढे आम्हाला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या सर्वांची विनंती घेतो. या ठिकाणी संजय भाऊ बोलतील, त्याचप्रमाणे धर्मेंद्रजी खांडरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील व आम्हाला पुढे कार्यक्रमाला जायचं. तुमचा कार्यक्रम असाच चालू राहू द्या. तुमच्या कार्यक्रमासाठी पण आम्ही शुभेच्छा देतो. ज्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचे आम्ही मनापासून आमच्या मनसर नगरीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नवनाथजी. आपण खरं तर मोलाचं जे निवेदन दिलं आणि आमच्या सर्व समाज बांधवांना जे मोलाचं आम्हाला सर्वांना सांगितलं पुन्हा एकदा मनापासून आभार. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. यानंतर निवेदन आणि सर्व आमच्या समाज बांधवांना निवेदन करतील जनसेवक सन्माननीय संजय शेठ थोरात. सर्वांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करावं. आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या अशा वातावरणामध्ये अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आयोजित समाजभूषण पुरस्कार
आणि शालेय साहित्य वाटप, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री गणपतराव गायकवाड कार्याध्यक्ष, माननीय श्री रवींद्र रायकर पुणे जिल्हा अध्यक्ष, माननीय सौ गायत्रीताई क्षीरसागर महिला अध्यक्ष, माननीय सौ सुवर्णा पगार शासकीय अधिकारी, माननीय श्री धर्मेंद्र खांडरे भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माननीय श्री सुरेश अभंग पुणे जिल्हा उपाध्यक्ष, माननीय श्री बाळासाहेब जाधव सरचिटणीस पुणे जिल्हा, उपस्थित सर्वच संचालक आणि बंधू आणि भगिनींना, खऱ्या अर्थाने समाजासाठी खूप महत्वाचा असा हा उपक्रम समाजातर्फे घेतला जातो आणि असे अनेक उपक्रम खांडे साहेब खऱ्या अर्थानं वर्षातनं मी 3-4 वेळा तरी माझी हजेरी लागत असते। म्हणजे हा एकच विषय असला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पण असे अनेक उपक्रम या समाजातर्फे राबवले जातात। समाजाचं जेवढं कौतुक करावं तर संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सदस्य जे आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं। हे करत असताना आपण पाहतो सामुदायिक विवाह ज्या ठिकाणी संपन्न केले जातात, वधूवर संशोधन केंद्र त्या ठिकाणी वधूवर संशोधनाचे सामूहिक त्या ठिकाणी असं कार्यक्रम घेतले जातात। म्हणजे समाजासाठी जे जे काही आवश्यक आहे ते प्रत्येक गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आणि आजचा कार्यक्रम तर अत्यंत महत्वाचा आहे। खऱ्या अर्थानं जी काय प्रगती होणार आहे आपली ती सगळी शिक्षणाने होणार आहे, संस्काराने होणार आहे आणि हे समाजाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहतो तर समाजामध्ये शिक्षणाला महत्व दिले झाले, श्रमाला महत्व दिले जाते, त्याचबरोबर अध्यात्माला महत्व दिले जाते। खांडे साहेब खूप मोठे कीर्तनकार, भजनी मंडळ आणि वारीमध्ये ही वारी चालवत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतो जे एवढे वारकरी लाखोनी जातात तर वारीमध्ये भजनाचा कार्यक्रम आणि त्या वारीमध्ये जो जीव आणला जातो किंवा पांडुरंग उभा केला जातो वारीमध्ये, लोकांना काहीच त्रास होत नाही, तर खूप मोठ्या प्रमाणात हा समाज उभा इथं राहिलेला असतो। तर अशा प्रकारचा जेवढं समाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आणि हे सगळं करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं केलं जाते। पण खऱ्या अर्थानं ही परिस्थिती पाहत असताना आपण आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व आता तिसऱ्यांदा जे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी साहेब यांनी ही जी योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपल्याला विश्वकर्मा योजना, त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा। आज या ठिकाणी आमचे 2 प्रतिनिधी आलेले आहेत, ऑफलाईन फॉर्म भरणार आहेत त्या ठिकाणी, नंतर त्याचे ऑफलाईन फॉर्म भरून घेणार, ऑनलाईन करून घेणार आहे आपण। आणि आजचा योग असा खांडे साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर खांडे साहेब आलेले आहेत। आपल्या महाराष्ट्राने जे काही फॉर्म जातील जे काही निवड होणार आहे त्याची ती पूर्ण खांडे साहेबांच्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला एकही फॉर्म मागे राहील असं काही होणार नाहीये। तर आज असा चांगला योग जुळून आलेला आहे। खांडे साहेबांना नारायणगाव ठिकाणी कार्यक्रम आहे, दोन्ही या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर चाकण या ठिकाणी 3 कार्यक्रम असल्यामुळे मी फारसं काय बोलत नाही। आपण नेहमीच एकत्र असतो, तुमचं मोलाचं सहकार्य असतं आणि तुमचं अत्यंत चांगलं काम चालू असतं। तो चांगल्या कामामध्ये कुठेतरी खारीचा वाटा आम्ही घेत असतो, पण त्याचा तुम्ही फार मोठं आम्हाला त्याचा खऱ्या अर्थानं गौरव केला जातो, एवढी गरज नाही। खरं तर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जनसेवक सन्माननीय संजय भाऊ थोरात, आपण हे छान असं सन्माननीय संबोधित केलं, पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार असेल। खरं तर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर त्या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। असं म्हटलं जातं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यानंतर संबोधित करतील भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सन्माननीय धर्मेंद्रजी खांडरे साहेबांना विनंती करतो आपल्याला आपण सर्व विचारमंचाला संबोधित करावं, विनंती।
बोलो भारत माता की समोर उभे असलेले विद्यार्थी विनंती असेल आपण स्थानापन्न बाबा गडबड गोंधळ करू नका. फक्त 5 ते 10 मिनिटं फक्त संबोधन होईल. त्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरणाला सुरुवात करा. विनंती असेल. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, कर्मवीर भाऊराव पाटलांचा आज समाज भूषण पुरस्कार आणि शालेय साहित्य वाटपाचा त्याचबरोबरीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी अखिल भारतीय विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय वंदनीय ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब गायकवाड, ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली आणि ज्यांच्या विनंतीला मी कधीच नाही म्हणत नाही असे आमचे जनसेवक, आमचे मित्र, भारतीय जनता पार्टीचे या तालुक्यातले नेते. आणि मनीषाताईंनी चुकून म्हटलं परंतु ते खरंच नगरसेवक होणार आहेत असे आमचे संजय भाऊ थोरात. ताई, आपण त्यांना नगरसेवक म्हटलं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं आपण मानतो की सरस्वती दिवसात एकदा तरी जिभेवर येते आणि ती जे बोलतं ते खरं होती. ताई, ते होणार आहेत तुमच्या आशीर्वादाने. असे आमचे संजय शेठ थोरात, माननीय रवींद्रजी रायकर, गायत्रीताई क्षीरसागर, विलासाबा भालेराव, बाळासाहेब टकले. आज खऱ्या अर्थाने आपले बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि बाळासाहेब हे फार मोठं वारकरी संप्रदायातलं नाव आहे. मी बाळासाहेबांना आपण सगळेजण एकदा जरा जोरात घोषणा देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा करू. बोला पुंडलिक वरदेव, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असे आपले बाळासाहेब टकलेजी, सुरेशजी भालेराव, श्रावणजी जाधव सर, ज्ञानेश्वरजी सुतार, मनीषाताई सुतार, मनीषाताई रायरीकर, दिलीपराव आनंदे, भरतजी भालेराव, संतोषजी शिर्के, नथुजी मानमोडे, रोहिदासजी सुतार आणि ज्यांनी माझ्या अगोदर प्रास्ताविक केलं आणि आपल्याला माहिती दिली ते माझे सहकारी, आमचे मित्र, युवा मित्र नवनाथजी थोरात, सुवर्णताई पगार. सुवर्णताई ह्या महाज्योतीमध्ये काम करतात, शासकीय सेवेत आहेत. परंतु महाज्योती ही जी संस्था आहे त्याच्याविषयी ते सविस्तर सांगतील. कालच ताई मी सावे साहेबांकडे बसलो होतो संध्याकाळी आणि काल मी मुंबईत होतो. ह्या महाज्योती ज्यांच्याकडे खातं आहे ते आपले राज्याचे मंत्री सावे साहेब आहेत. ते माझे खूप चांगले परम मित्र आहेत. मी काल त्यांच्याकडे बसलो असताना मी होतो, डॉक्टर भागवत कराड साहेब होते, अन्य काही आमदार होते. मी म्हणलो साहेब, महाज्योतीचं काम हे खूप करण्यासारखं आहे आणि खूप तळापर्यंत नेलं तर समाजाचा खऱ्या अर्थाने उद्धार होईल. ताई आता आपल्या पुढे तिची माहिती देईल, त्याचा फायदा आपण कसा करून घ्यायचा ते आपल्याला सांगतील. अशा आपल्या सुवर्णताई पगार, राजेशजी गरुड, अनिलजी जाधव, आमचे पत्रकार मित्र किशोरजी कदम, उपस्थित सर्व पत्रकार, सर्व समाज बांधव, बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाचा जर इतिहास बघितला तर आपल्या देशाच्या 1200 वर्षाच्या इतिहासामध्ये जवळपास 800 वर्ष हे मोगलांची, मुस्लिमांची आपल्या देशावर सत्ता राहिली. त्याच्यानंतर 150 वर्ष जवळपास इंग्रजांनी सत्ता ठेवली. परंतु ह्या देशातनं जेव्हा इंग्रज गेले तेव्हा आपल्या देशातल्या 1 रुपयाचं व्हॅल्युएशन होतं $1. $1 बरोबर 1 रुपया अशी आपली आर्थिक व्यवस्था होती. म्हणजे हजारो वर्षांचा आपल्यावर अत्याचार, अन्याय सहन करून सुद्धा खऱ्या अर्थाने या देशाची आर्थिक स्थिती
चांगली ठेवण्याचं काम कुणी केलं असेल त्या 12 बलुतेपैकी इथं बसलेल्या सुतार समाजाने केली असं मी मानतो. कारण सुतार समाजाचं योगदान ह्या 12 बलुते समाजामध्ये फार वरच्या दर्जाचं आहे. कारण सुतार समाजाने ह्या देशामधल्या शेती व्यवस्थेला लागणारे अवजारं देखील बनवलेत. ह्या देशामध्ये चांगल्या प्रकारचं घर प्रत्येकाला मिळावं त्याच्यासाठी लागणाऱ्या हवेली देखील बनवले, घरं देखील बनवले. असा हा कर्मयोगी सुतार समाज आहे असं मी माझ्यासारखा कार्यकर्ता मानतो. त्यामुळं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि उपस्थित सर्व सुतार समाजातील सर्व नागरिकांना मी या ठिकाणी वंदन करतो. मित्रांनो, आपण हे सगळं बघितलं. मग असं काय घडलं 1947 सालानंतर की आमच्या देशाची आर्थिक स्थिती इतकी ढासळली की आम्ही आज आमचा 1 रुपया डॉलरच्या जवळपास $1 म्हणजे 80 रुपये 90 रुपयापर्यंत गेला. असं काय घडलं? तर हे घडण्याचं कारण आहे की आम्ही आमचे जे व्यवसाय होते, आमचे जे उद्योगधंदे होते की ज्याच्यामधून ग्रामीण अर्थव्यवस्था ही सक्षम होती त्याच्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे यांत्रिकीकरणाच्या काळामध्ये त्याची गरज होती, ते आवश्यकही होतं. परंतु त्याचबरोबरीने गाव चालवणारं देखील जे काही यंत्रणा होती ही देखील सक्षम ठेवण्याची गरज होती, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि नेमका ह्याचाच विचार माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केला आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरनं त्यांनी घोषणा केली की मी ह्या देशामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचं मी या ठिकाणी लोकार्पण करतो. आणि लगेचच एका महिन्याच्या आत 17 सप्टेंबरला त्यांनी घोषणा केली. त्याचा कार्यक्रम कसा असेल तो सांगितला, त्याची रचना केली. मित्रांनो, हा जो कार्यक्रम केला ह्याचा सगळ्यात जास्त लाभ घेण्याची आता आपल्याला संधी मिळालेली. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 18 बलुतेदारांचा जो व्यवसाय चालतो की ज्याच्यावर गावगाडा चालतो, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था, छोटे छोटे कामधंदे करणारे जे गावागावातील वेगवेगळे समाज आहेत यांच्यासाठीची ही कौशल्य विकास योजना आहे, विश्वकर्मा कौशल्य विकास योजना. मग आपण याच्यामध्ये काय करू शकतो? याच्यामध्ये एकूण 18 प्रकारचे व्यवसाय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फुलं बनवणारा आमचा माळी समाजातला एखादा मंदिराबाहेर बसणारा तरुण असेल, एखादी महिला असेल, एखादा नवीन जोडे बनवणारा एखादा चर्मकार समाजातील असेल, एखादा लोहार समाजातील जो हात्यारा बनवतो, फुलं बनवतो असा एखादा कला हे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 18 प्रकारचे व्यवसाय त्याच्यामध्ये समाविष्ट केले. त्याच्यामध्ये सुतार काम देखील आहे. आज आपण बघतो की तंत्रज्ञानाचा जमाना आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाबरोबर पूर्वी क्वाड बनवायचे, पूर्वी बैलगाडी बनवायचे, आता बैलगाडीच्या चाक तिथं त्या ठिकाणी लोखंडाचा वापर व्हायला लागलाय. परंतु बैलगाडी बनवणं किंवा अशा अवजारं बनवणं किंवा क्वाड बनवणं म्हणजे सुतार काम आहे का? तर तसं नाहीये. नवनवीन तंत्रज्ञानाने आज आपण बघतो की कुठलंही घर करा, जगातलं कुठलंही घर बघा, त्याला फर्निचर हे करावंच लागतं. त्याच्याशिवाय ते घर परिपूर्ण होतच नाही. त्याला बसायला टेबल लागतो, त्याला खुर्ची लागती, त्याला अभ्यासाला टेबल लागतो. काहीही करा, पुस्तकं ठेवायला मांडी करावी लागती. आजही फर्निचरचीच केली जाती. परंतु हे सगळं होत असतानाही आपण मात्र परंपरागत विषयाकडेच थांबलो आणि आपली प्रगती थांबली. मग करायचं काय? तर आता करण्यासाठी माननीय मोदीजींनी आपल्याला संधी दिलेली ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही आपण समजून घ्या. ह्या योजनेमध्ये आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ह्या फॉर्म भरत असताना कधी कधी ऑनलाईनला अडचण येते, म्हणून आपण ऑफलाईनची देखील संजू शकणी या ठिकाणी व्यवस्था केलेली. आणि हा फॉर्म भरायचा आहे. ह्या फॉर्म सोबत आपल्याला आधार कार्ड द्यायचं, आपल्याला बँकेचं पासबुक द्यायचं, आपला जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तो द्यायचा, आपल्याला त्याच्या संबंधित फोटो एक द्यायचा आहे. असे कागदपत्र, फार कागदपत्र त्याच्यामध्ये आपण मागितलेले नाही. एक 5-6 कागदपत्र आपल्याला द्यायचे. आणि हे कागदपत्र देत असताना याचा लाभार्थी कोण होऊ शकतो? ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी कुणी करत नाही अशा कुटुंबातील व्यक्ती आणि जो सुतार काम करतो वर्षानुवर्ष त्या गावात आहे. आता आपले लोक म्हणतील की आमचा व्यवसाय आहे पण आता आम्ही बंद केलाय.
मग आम्हाला करायचं आहे तर करू कसं काय, तर करता येईल, काय अडचण नाही. तुम्ही जेव्हा फॉर्म भरून द्याल तो फॉर्म व्हेरीफाय केला जातो. जो ग्रामीण भागात राहतो, ग्रामपंचायत स्तरावर राहतो, तिथले सरपंच किंवा ते फॉर्म मंजूर करतात. तो त्यांनी मंजूर केल्यानंतर तो फॉर्म येतो माझ्याकडे आल्यानंतर ते तुम्ही भरलेले सगळे फॉर्म मी मंजूर करून टाकणं, काही चिंता करू नका. आणि एखादा सरपंच जर म्हणला, आगाऊपणा केलाच की मला याला द्यायचंच नाही कर्ज, असं असतं ना गावात, थोडं असतं, तरी चिंता करू नका. मला सांगा, संजू शेटना सांगा की हे सरपंच आमचं मंजूर करत नाही, तो कसा करून घ्यायचं मला सांग, मला माहिती सांग, मी करून देईन. तो फॉर्म तुम्ही भरायचा, त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन होईल, त्याला जिल्हा स्तरावर आम्ही मंजुरी देईल. मंजुरी दिल्यानंतर ते MSME कडे पाठवू. MSME कडनं प्रांत स्तरावर त्याची मंजुरी आम्ही घेऊ. ही मंजुरी घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्याला एक जो मोबाईल नंबर तुम्ही दिला त्याला मेसेज येईल, आणि मेसेज असा येईल की तुम्हाला प्रशिक्षणासाठी या केंद्रावर जायचं. जेव्हा तुम्ही प्रशिक्षणाला जाल, 6 दिवसाचं प्रशिक्षण, 6 दिवसाचं प्रशिक्षण मोदी साहेब म्हणले फुकट द्यायचं नाही, पैसे देऊन प्रशिक्षण द्यायचं. म्हणजे प्रशिक्षण तर फुकट, वर 500 रुपये रोजाप्रमाणे 6 दिवसाचे 3000 रुपये मानधन त्या प्रशिक्षणार्थीला दिलं जाईल. आणि प्रशिक्षण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल. ते प्रमाणपत्र जेव्हा तुम्हाला मिळेल, त्या प्रमाणपत्रासोबत 15,000 रुपयाचं व्हाउचर. कोणी म्हणाल आम्हाला आता जरा इलेक्ट्रिक रंधा घ्यायचा आहे, कोणी म्हणाल आम्हाला इलेक्ट्रिक असं जरा नवीन आलेलं आहे ते घ्यायचंय. वेगवेगळे साहित्य असतात ना काम करण्यासाठी, व ते साहित्य घेण्यासाठी 15,000 रुपयाचे व्हाउचर ते दाखवायचे, आणि ते 15,000 रुपयाचे व्हाउचर सुद्धा म्हणजे 15,000 रुपयाचं साहित्य हे देखील तुम्हाला मोफत मिळणार. त्याचे देखील आपल्याला रुपया द्यायचा नाही. मग 15,000 रुपये ते 3,000 रुपये हे 18,000. एखादा म्हणाल नाही मला जरा दुकान टाकायचं, बरं का ताईंना पण ही योजना लागू आहे. एखादा म्हणला नाही मला दुकानच टाकायचंय, मला जागा नाही, मला भाड्याची जागा घ्यावी लागेल. म्हणजे बाजारपेठेत जर मी दुकान टाकलं तर मला चांगले गिराईक मिळेल, तर तरी देखील 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज, किती 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे त्याच्यात देण्याची व्यवस्था केली, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे. आणि हे कर्ज घेत असताना त्याच्यावरचं फक्त 8% व्याज, किती 8% व्याज हे आपण भरायचं. वरचं सगळं या ठिकाणी आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार माननीय आणि आमचे मार्गदर्शक माननीय DK वळसे साहेब आलेत, त्यांचं आपण स्वागत करू, त्यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. तर आपल्याला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ज्यांना आवश्यक असेल अशा सगळ्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्याची व्यवस्था मोदी साहेबांनी केली. राष्ट्रीयकृत बँकांमधून हे कर्ज मिळणार. आपल्याला माहिती आहे की कर्ज घेतल्यानंतर जर समजा ते फुकट दिलं कर्ज तर त्याची किंमत राहत नाही, त्याला त्याचं काही बर्डन राहत नाही. तो म्हणतो आता जाऊ दे फुकटच आहे. बरं, आपल्याकडे इतक्या वर्षाच्या परंपरेने सरकारचं घेतलेलं कधी द्यायचंच नसतं, ही एक मानसिकता झालेली आहे, दुर्दैव आहे पण झालेली आहे. म्हणून याला 8% नाममात्र व्याज, वार्षिक 8%, उरलेलं सर्व व्याज, समजा त्या बँकेचं 13% असेल, 14% असेल, 15% असेल, तर उरलेलं व्याज केंद्र सरकार भरणार आहे. तुम्ही फक्त 8%नी ते पैसे परत करायचे. 1 वर्षांनी ते पैसे पुन्हा तुम्ही फेडले की पुन्हा 2 लाख रुपयाचं कर्ज मिळणार आहे. म्हणजे व्यवसाय करायला संधी पुन्हा. आणि ते केल्यानंतर पुन्हा ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे बेसिक ट्रेनिंग झालं, नंतर एखादा म्हणला नाही मला जरा आता मोल्डिंगचं ट्रेनिंग घ्यायचंय. आपल्याला माहिती आहे की फर्निचरला वेगवेगळे आकार द्यावे लागतात, त्याच्या मशीन असतात, त्याला मोल्ड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हेवी मशीन घ्याव्या लागतात. जसं पत्र्याला मोल्ड होतं तसं प्लायला पण मोल्ड होतं, पण त्याला मशिनरी लागतात. मग ते घेण्यासाठी मला आणखी कर्ज पाहिजे, त्याचंही प्रशिक्षण मिळणार, त्याच्यासाठी सुद्धा कर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आणि हे सगळं करत असताना एका व्यक्तीला उभं करणं त्याच्या आयुष्यामध्ये, आणि त्याच्याच बरोबरीने आपला परंपरागत जो व्यवसाय आहे हा आधुनिक तंत्राने करणं. बरं, एवढंच करून शासन थांबलं का? तर बिलकुल नाही.
तुम्ही केलेल्या प्रत्येक डिजिटल ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला 1 रुपया मिळणार आहे इन्सेंटिव्ह. म्हणजे एखादा समजा तुम्ही दिवसभरामध्ये 10 गिराईक केले असतील तर 10 गिराईकमध्ये तुम्ही 8 गिराईक आपण असं म्हणू की ते डिजिटल केले. बाबा तुला जे पेमेंट करायचं ना ते डिजिटल नाही, स्कॅन कोड कर किंवा जीपे कर, तर त्या ह्याच्यावर देखील तुम्हाला 1 रुपया इन्सेंटिव्ह. मी म्हणतो महिन्याभरामध्ये तुम्ही 300-400 जरी समजा डिजिटल ट्रान्झॅक्शन केलं तर 300-400 रुपये तुम्हाला शासन देणार आहे. म्हणजे तुमचं लाईट बिल निघून जाईल. एक इतका बारीक सारीक विचार ह्या योजनेमध्ये केलेला आहे. आणि ते केल्यानंतर आता विषय असा येतो की मला प्रशिक्षण झालंय, मला सगळं झालंय, मी सेट झालो, तर ती व्यक्ती ह्याच्यामध्ये हे कुठलंही काम असेल तर ह्या योजनेमुळं आपलं एखाद्या कार्यकर्त्याचं, एखाद्या समाजातील गरीब माणसाचं, ज्याला काम करायचं अशा होतकरू माणसाचं, महिलेचं कुटुंब तर उभं राहतच राहतं, परंतु त्याला हेल्पर म्हणून जो लागतो त्याचंही कुटुंब उभं राहतं. म्हणून ह्या योजनेतनं अनेक कुटुंब उभं करण्याचं काम ह्या योजनेद्वारे केले जाणार आहे. मग आता विषय येतो की मार्केटिंग कसं करायचं. सगळ्यात महत्वाचं आहे ना, आज आपण बघतो पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरामध्ये गेलो तर फर्निचर बघतो आपण. फर्निचर कुठनं येतं, कुठनं तरी बँकॉकवरनं येतं, कुठनं तरी इटलीमधनं येतं, आणखी अन्य देशातनं येतं. मोठे मोठे शोरूम बघतो की नाही आपण. हे फर्निचर कुठनं येतं, तिकडनं येतं. काय येतं, कारण ते स्वस्त असतं, परंतु त्याची क्वालिटी जी असते ना ती क्वालिटी नसती, परंतु दिखाऊपणा असतो. मग आमच्या एखादा समजा मंचरमध्ये राहणारा एखादा जर व्यवसाय करणारा जर म्हटला की माझं तर इटलीपेक्षा चांगलं फर्निचर आहे, परंतु इथं कोण घेणार आहे, तर शासनाने त्याची देखील व्यवस्था केली. तुम्ही केलेल्या वस्तू चांगल्या वस्तू असतील, खेळणे असू द्यात, फर्निचर असू द्या, अन्य काही असू द्या, त्याची ई मार्केटिंगची देखील व्यवस्था ही शासनातर्फे केल्या जाते. कदाचित उद्या दिल्लीमध्ये बसलेल्या माणसाला इथं बनवलेली एखाद्यानी जर चांगली खुर्ची वाटली, त्याचं डिझाईन आवडलं, तर तो पटकन म्हणून की 500 खुर्च्यांची ऑर्डर याला देऊन टाकू. म्हणजे मार्केटिंगचा देखील शासनाने विचार केलाय. तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा विषय केला, तुम्हाला प्रशिक्षण देण्याचा विषय केला, तुम्हाला कॅपिटल देण्याचा विषय केला, तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा सगळा विषय ह्या योजनेमध्ये केलेला आहे. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला आपल्या ठिकाणी असलेल्या ह्या व्यवसायामध्ये जो काम करतो, किंवा माझं तर मत आहे की ज्याला काहीच काम नाही त्याला सांगा आता की बाबा ह्या योजनेमध्ये फॉर्म भर आणि आता तू व्यवसाय सुरू कर. म्हणजे प्रत्येक हाताला काम आपण देऊ शकतो. जर आज आमच्या देशामध्ये परदेशातनं फर्निचर इम्पोर्ट करावं लागतं, याचा अर्थ आमच्या देशामध्ये ह्याची बाजारपेठ किती मोठी आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि आपल्या तरुणांना त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. आता माझ्या बसलेल्या ताईंसाठी मी एक कार्यक्रम सांगतो की केवळ फर्निचरचाच विषय त्याच्यामध्ये घेतला तर असं नाहीये. समजा एखादी महिला केश कर्तनालयाचं काम करत असेल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्युटी पार्लर म्हणतो, बरोबर ना. आता ब्युटी पार्लर मध्ये महिला जातात, केस कापून घेतात, असं आणखी सौंदर्याचं काही करतात, तर ते देखील आपल्याला करता येईल. त्याचबरोबरीने समजा एखादी महिला चांगलं खेळणी बनवू शकत असेल, खेळणे बनवतात, स्किल असतं महिलांकडं, त्या खेळणे देखील आपण त्याच्यामध्ये बनवलं तर त्याचा देखील समावेश त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये काय काय येतं याची सविस्तर यादी मी आपल्याकडं संजू शेटकडे देईल, आमचे DK वळसे साहेबकडे, त्यांच्याकडे तर आहेच, त्यांची इन्स्टिट्यूट आहेत, नवनाथजी आहेत, त्यांच्याकडे देईल, आपल्या अध्यक्षांकडे पण देईल. त्याच्याप्रमाणे आपण कशात बसतो त्याचा अभ्यास करा आणि ते करा. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि विश्वकर्मा योजनेची माहिती सांगण्याचं या ठिकाणी जी संधी आपल्या समाजाने मिळवून दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आश्वासित करतो की शासनाच्या सगळ्या योजना, माझ्या समाज कार्यकर्त्यांना विनंती आहे की शासनाच्या अनेक योजना आहेत. आमच्या संजू शेटच्या इथं तर मोफत योजनांचे फॉर्म भरून घेतले जातात. म्हणजे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. ते त्यांच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा पण जातो तेव्हा 5-25 जण असतात. कधी त्या आयुष्यमान भारतचं कार्ड, कधी त्या मजुरांचा कार्ड, वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय नोंदणी त्या ठिकाणी केल्या जाते. त्याचा लाभ घ्या. आज आम्ही देण्यासाठी आहोत, फक्त आज मागणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची आज आवश्यकता आहे.
आणि ते काम समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांनी करावं अशी मी त्यांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खंडरे साहेब. आपण खरं तर जो सर्व आमच्या समाज बांधवांना आमच्या ज्या सरकारच्या स्कीम सर्व तुम्ही समजून सांगितल्या. साहेब तुम्ही सांगितलं पहिल्यांदा म्हणजे हाताने बनवायची कला होती. म्हणजे मला वाटतं पहिले आमच्या आजूबाजूवर काम करायचं तेव्हा वाकस असायचं, हातोडी असायची, त्यानंतर किकडं असायचं. हातानेच बाबा आमचं सर्व काम करायचे, कोरीव काम करायचे. तर नंतर आता प्रगती एवढी होत गेली की आज सर्व काम मशीनवर होत चाललंय. म्हणजे जमाना हा बदलत चाललाय आणि खरं तर बदलता का माणूस असा आहे का हा बदल हा माणसामध्ये नक्कीच झाला पाहिजे आणि तो बदल हा प्रत्येकामध्ये होत असतो. आणि जो बदल करणार नाही तो मार्केटच्या बाहेर जात असतो आणि तो बदल नक्कीच सर्व समाज बांधव करतात असं मी या ठिकाणी म्हणतो. आपण खरं तर सर्व आमच्या समाज बांधवांना तुम्ही आता डायरेक्ट ग्वाही दिली की सर्व फॉर्म तुम्ही डायरेक्ट आमचे पास करणार आहात. म्हणून आम्हाला कोणत्याही समाज बांधवाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. यानंतर खरं तर नुकतंच शुभागमन झालेले दैनिक सकाळचे पत्रकार बांधव सन्माननीय DK वळसे सरांचंही आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि सरांचा आपण सन्मान करतो. त्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय श्रावणजी दाभोळ सर ग्रंथमित्र सरांना विनंती करतो सरांनी DK वळसे सरांचा सत्कार संपन्न करावा. श्रावणजी दाभोळ सरांच्या शुभ हस्ते आपण दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय DK वळसे सरांचा आपण सन्मान करतोय. खरं तर या ठिकाणी हेड ऑफ डिपार्टमेंट केमिस्ट्री प्राध्यापक डॉक्टर आदरणीय जयसिंगजी गाडेकर, बाबासाहेब जाधव कॉलेज आळे रसायनशास्त्र शब्दकोश जे 11वी साठी मुलांना जे शब्दकोश लागतो ते शब्दकोश खरं तर सरांच्या माध्यमातून इथं वाटप होणार आहे. पुनश्च एकदा सर प्राध्यापक जयसिंगजी गाडेकर सरांचंही मनापासून आभार असेल. 11वीला जे केमिस्ट्री विषयाला जो लागणारा शब्दकोश आहे तो सरांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते इथं नक्कीच या सर्व समाज बांधवांना वाटणार आहेत. पुनश्च एकदा सर आपलंही सर्व आमच्या आंबेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने मनापासून आभार असेल. खरं तर रसायनशास्त्र शब्दकोश 2008 मध्ये सरांनी लिहून प्रकाशित केलं. मराठी भाषेतील एकमेव शब्दकोश आणि त्यातील पुस्तके आयुष्य चालताना कविता संग्रह आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचे गुलाम गझल संग्रह आणि त्याचप्रमाणे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांनी खरं तर त्यांना मिळाला. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खरं तर या पुस्तकाचं वाटप करणार आहोत. एक छान अशी संकल्पना नक्कीच आमच्या समाज बांधवांच्या माध्यमातून नक्कीच होत असते. प्राध्यापक डॉक्टर जयसिंगजी गाडेकर पुन्हा एकदा तुमचं मनापासून मनस्वी आभार. खरं तर त्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेली 12 वर्ष कविता गझल असेल यांचं सादरीकरण नक्कीच होत असतं आणि त्यासाठी त्यांनी निमंत्रित केले. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. खरं तर असं म्हटलं जातं आपण खरं तर ज्या समाजभूषण पुरस्कार आपण प्रथमतः बहाल करणार आहोत. सत्कार मूर्ती महाराज आणि भरपूर समाजामध्ये जे कार्य करणारे सर्वांचा आपण समाजभूषण देऊन सन्मानित करतो. असं म्हटलं जातं गावोगाव त्याची कीर्ती अशा सत्कार मूर्ती, गावोगाव त्याची कीर्ती अशा सत्कार मूर्ती, त्यांच्या शुभ कार्यातून चला आपण घेऊया कीर्ती, चला आपण घेऊया कीर्ती. सर्व सत्कार मूर्तींचा आपण प्रथमतः सन्मान करणार आहोत. प्रथमतः भिकू महाराज आनंदराव यांचा
हरिभक्त परायण खर तर समाज भूषण गौरव पुरस्कार आपण बहाल करतोय मंचर नगरीतील भिकू महाराज आनंदराव. सन्माननीय धर्मेंद्रजी खांडरे साहेब भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य साहेबांच्या शुभ हस्ते भिकू महाराज आनंदराव महाराजांना आपण शाल असेल पुष्पगुच्छ असेल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. भिकू महाराज आनंदराव. खरं तर हरिभक्त परायण हवप महाराज असतील म्हणजे महाराज क्षेत्रामध्ये खरं तर समाज भूषण त्यांना आपण प्रदान करतोय. यानंतर आपण सन्मानित करतोय भरत महाराज अनंत सर. भरत महाराज अनंत सर सरांनाचाही आपण सन्मानित करतोय. सर या आपल्याही त्या सन्मानात आपण सन्माननीय जनसेवक संजय शेठ थोरात साहेबांच्या शुभ हस्ते आपण भरत महाराज अनंत सर सरांना आपण सन्मानित करतोय. शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नका. जीएसटी नाही टाळ्यांना. यानंतर आपण सन्मानित करतोय पिंपरखेडचे महाराज शांताराम महाराज बारेकर महाराजांना आपण सन्मानित करतोय. अतिशय छान असे महाराज महाराजांच्या जर कधी भेट आपण नक्कीच घ्या. छान असं ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष सन्माननीय गणपतरावजी गायकवाड यांना विनंती करतो आपण शांताराम महाराज बारेकर महाराजांना आपण सन्मानित करावं. यानंतर राम महाराज जाधव साहेब महाराजांनाही आपण सन्मानित करतोय. राम महाराज जाधव या महाराज आपल्यालाही सन्मानित केले जाते. पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण राम महाराज जाधव महाराजांना आपण सन्मानित करतोय. खरं तर छान असे महाराज यानंतर शांताराम महाराज आनंदराव महाराजांना आपण सन्मानित करतो. त्या सन्मानाचा आपण महाराज स्वीकार करावा. सर्व हरिप हरिभक्त परायण सर्व महाराज आपण ह्या महाराजांना समाजभूषण पुरस्काराने पुरस्कृत करतोय. आज सन्मान आपण करतील बाळासाहेबजी टकले साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सरचिटणीस सन्माननीय बाळासाहेबजी टकले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. शांताराम महाराज आनंदराव. यानंतर रंगनाथ महाराज राजगुरू महाराजांनाही आपण सन्मानित करतोय. सन्माननीय विलास आबा भालेराव आबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. दत्तात्रय महाराज रंगनाथ महाराज राजगुरू. खरं तर अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्हा आयोजित समाज भूषण पुरस्कार आपण नक्कीच सर्व महाराजांना देतोय. त्यामध्ये दत्तात्रेय महाराज भागवत यांना आपण सन्मानित करतोय. महाराज या. सन्माननीय सुरेश भालेराव आणि श्रावण जाधव साहेबांना विनंती करतो आपण या महाराजांना आपण सन्मानित करावं. दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. दत्तात्रेय भागवत महाराज या महाराजांना आपण सन्मानित करतोय. खरं तर सन्मान करणं नक्कीच गरजेचं असं. सन्मानाने खरं तर प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून माणूस प्रोत्साहित होतो आणि पुढचं कार्य अतिशय जोमाने